नमस्कार सगळ्यांना। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। घर, जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते। तर आषाढी एकादशी पासून येणाऱ्या प्रत्येक एकादशी पर्यंत आपल्याला एक ठराविक भगवान विष्णूंची सेवा करायची आहे, जी सेवा आपल्या कुटुंबावर म्हणजे आपल्या पूर्वजांपासून जर का आपल्या कुटुंबावर पितृदोष असेल आणि तो पितृदोष सतत आपल्या कुटुंबाचा घात करत असेल, आपल्या कुटुंबाची हानी करत असेल, आपल्या कुटुंबाला आपल्या संपूर्ण कुळाला जो उद्ध्वस्त करत असेल किंवा त्याला अधोगतीला तो आणत असेल हा पितृदोष, तर या सेवेमुळे कितीही कडक पितृदोष असेल तर तो पितृदोष 101% निवारण होणार आहे। इतकी प्रभावशाली ही सेवा आहे। फक्त ही सेवा आपण तेवढ्याच विश्वासाने आणि तेवढेच मनोधैर्याने आणि तेवढाच अगदी मनाचं जे आपलं मनाची जी शक्ती एकवटून की आपला पितृदोष दूर होणार आहे तेवढ्या संपूर्ण विश्वासाने भगवंतावर विश्वास ठेवून आपल्याला ही सेवा करायची आहे। सेवा काय आहे हेच आपण बघणार आहोत, पण त्याआधी थोडक्यात आपण बघून घेऊया की पितृदोषाची लक्षणं काय असतात। स्त्रियांना पितृदोष असतो का, तर स्त्रियांना जर पितृदोष असतो आणि तर तो का असतो, हे सगळे कारण, सेवा काय करायची, पितृदोषाची लक्षणं हे आपण बघून घेऊया। पण त्याआधी मला सगळ्यांना नम्र विनंती करायची आहे, जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी दिंडोरी पंडित सेवा मार्गातील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवा व उपासना बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप छान छान आणि विविध सेवा, उपाय, तोडगे, त्याचप्रमाणे व्रत वैकल्याची माहिती आपल्या ह्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला मिळणार आहे। तर आपण बघून घेऊयात की सर्वप्रथम पितृदोष म्हणजे काय। तर पितृदोष म्हणजे आपल्या पूर्वजांचे जे दोष असतात त्या घराण्यावर लागलेले, कोणी अकाली मृत्यू पावलेला असतो, मरताना बरेच जणांच्या इच्छा आकांक्षा ह्या पूर्ण व्हायच्या असतात, किंवा एखाद्या स्त्रीला घरातून तिचे खूप हाल करून, तिचा अपमान करून, तिचा तळतळाट त्या कुटुंबाने घेतलेला असतो, अपघातग्रस्त मरण झालेलं असतं, असे एक ना भरपूर कारण आहेत पितृदोषाचे। तर याचा आपल्याला त्या गोष्टी त्यावेळेस ज्या घडून गेल्या त्या सहज वाटतात, पण याचे जे प्रभाव आहे ते पुढच्या पिढीला हे खरोखर भोगावे लागतात। तर आता पितृदोष स्त्रियांना असतो का, आपण हा विषय बघूयात। तर पितृदोष हा स्त्रियांना असतो आणि पुरुषांपेक्षा पितृदोष हा स्त्रियांना जास्त प्रमाणात असतो। याचं कारण असं की स्त्रिया ह्या जन्माला आपल्या पित्याच्या घरी येतात, तर त्या पित्याच्या घरचा जो पितृदोष आहे, त्यांच्या कुटुंबातला जो पितृदोष आहे, तो पितृदोष त्या स्त्रियांना असतो। आणि ज्या ठिकाणी त्या विवाह करून पुढच्या कुटुंबामध्ये जातात त्या ठिकाणचा पितृदोष देखील काही अंशामध्ये त्या स्त्रियांना लागतो। म्हणजे आपल्या वडिलांकडचा म्हणजे माहेरच्या पूर्वजांचा दोष, त्याचप्रमाणे सासरी आल्यावर सासरच्या पूर्वजांचा दोष, म्हणजे इकडचे काही दोष आणि सासरचे काही दोष आणि माहेरचे काही दोष, अशामुळे स्त्रियांना पितृदोष हा जास्त प्रमाणात असतो। तुम्ही बघत असाल, तुम्ही एक अभ्यास करा की पुरुषांपेक्षा स्त्रिया ह्या थोड्या जास्त प्रमाणात दुःखी असतात। कुठल्याही घटनेचा किंवा कुठल्याही एखाद्या समस्येचा जेवढा घातक परिणाम हा स्त्रियांवर होतो, त्या मानाने पुरुषांवर तो परिणाम कमी होतो। आणि ह्या गोष्टीला एक पितृदोष हे देखील थोड्या बहुत प्रमाणामध्ये कारणीभूत असतात। कारण की पितृदोषामुळे आपले मनस्वास्थ्य खराब होते, घरामध्ये जे काही चांगले योग येण्याचे असतात ते योग येत नाही, मुलांच्या संततीचे विषयक समस्या असतात, संतती न होणे, झालेल्या संततीला त्यांचं करिअर विषयीचे प्रश्न, त्यामध्ये अडचणी येणे, त्यांचा विवाह न होणे, त्या घरी आलेला जो पैसा आहे, जी घरी येणारी जी लक्ष्मी आहे ती न पुरता सतत आणि सतत घरामध्ये आर्थिक संकट किंवा सतत अडचण असणे, घरामध्ये सतत वादविवाद, नवरा बायकोचे वादविवाद, आई वडील, आईचे मुलाचे वाद, मुलाचे वडिलांचे वाद, किंवा भावाभावांचे वाद, आणि ते वाद थोडके नसून ते अतिशय अंतिम टोकाला जाणं किंवा खूप उच्च टोकाला जाणं, या सगळ्यांचं कारण हे पितृदोष असतं। तर पितृदोषावर एकमेव आणि सगळ्यात मोठा असा उपाय आणि सेवा सांगितल्या जाते ती म्हणजे नारायण नागबळीची पूजा। आता नारायण नागबळीची पूजा ही सगळ्यांकडूनच करणं होईल
हे शक्य नाही, कारण बरेच जणांची आर्थिक परिस्थिती अशी असते की ते नारायण नागबळीची पूजाही करू शकत नाही. जर आज चांगल्या ठिकाणी जर आपण नारायण नागबळीची पूजा करू म्हटलं तर आज त्याला 10 ते 12,000 मिनिमम हा खर्च येतो. आणि हा खर्च सगळेच करू शकतील हे सगळ्यांना शक्य नाही होत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बरेच पुरुष वर्गाचा या पूजा सेवेवर विश्वास नसतो आणि त्यामुळे घरातली स्त्री जरी त्यांना सांगत असेल की आपल्याला नारायण नागबळी करायची आहे, आपल्याला 3 दिवसाची पूजा करायची आहे, तरी पुरुष वर्ग सहसा असं माझ्या बघण्यात तरी आलेलं आहे ते मान्य करत नाही. आणि पैशाचा विषय एक तो वेगळा येतो. आणि या सगळ्यात पेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला जो योग यायचा नारायण नागबळी करायचा, तो योग आपले पूर्वज जे आपल्याला ज्यांच्यामुळे आपल्याला पितृदोष आलेला असतो ते आपल्याला त्या पूजेपर्यंत पोहोचू देत नाही. हा स्वतः माझा अनुभव आहे. कारण मला पितृदोष ज्यावेळेस आमच्या कुटुंबाला म्हणजे आम्हाला सांगितला होता की तुम्हाला नारायण नागबळी पूजा करायची आहे, तर आम्हाला नारायण नागबळीची पूजा करण्यासाठी कमीत कमी 7 ते 8 वर्षाचा कालावधी आम्ही आज करू, उद्या करू, या महिन्यात करू, त्या महिन्यात करू असं करता करता आमचे 7 ते 8 वर्ष कालावधी आमचा पुढे गेला. आणि शेवटी कधीतरी तो एक योग आला आणि त्याच योगावर आमच्याकडनं नारायण नागबळीचं पूजन हे झालं. आता आपण बघूया, स्त्रियांना पितृदोष हा जास्त प्रमाणात असतो हे मी तुम्हाला सांगितलं आहे. थोडक्यात आता याचे बरेचसे कारण आहे, आपण याचा एक सेपरेट व्हिडिओ घेऊ. आणि खरोखर पितृदोष असं बरेच जण म्हणतात हे पितृदोष वगैरे कालसर्प वगैरे काही नसतं, पण यावर आपण एक खूप छान डिटेल व्हिडिओ घेऊ ज्यामध्ये प्रत्येक लक्षणं पितृदोषाचे कालसर्पाचे काय असतात हे आपण त्या व्हिडिओमध्ये आपण छान त्याची विस्तृत चर्चा करू. तुर्तात आपण हे बघतो आहे की जर का तुम्हाला असा पितृदोष असेल आणि तुम्हाला असा खूप त्रास होत असेल आणि पूजा पण होत नसेल नारायण नागबळीची, तर तुम्ही एक खूप छान सेवा आणि अतिशय प्रभावी अशी भगवान विष्णूंची सेवा आहे. नारायण नागबळीच्या पूजेमध्ये देखील आपण भगवान विष्णूंचीच पूजा करत असतो, कारण ते आपले पालन करते आहे. आणि आपले जे पूर्वज आहेत त्या पूर्वजांना योग्य मार्गाला ज्यांचा आत्मा तळतळ करतो आहे, ज्यांचा तळतळाट किंवा ज्यांचा श्राप त्यांच्या येणाऱ्या पिढीला भोगावा लागतोय, तर त्यांना मुक्तता देण्याचं कार्य हे भगवान विष्णू करत असतात. त्यामुळे आपण पितृदोषाची जेव्हा पूजा करतो नारायण नागबळीची, तर त्यावेळेस एक दिवस आपल्याला भगवान विष्णूंची पूजा करायची असते. तर आपल्याला आता ही सेवा जी आहे ही सेवा भगवान विष्णूंची करायची आहे. आणि ती करायची आहे फक्त आणि फक्त ज्यांना पितृदोष असेल किंवा जर नसेल तरी, आणि तुम्ही जर ही सेवा केली तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा पितृदोष तर होणार नाहीच, पण तुमचे जे पूर्वज आहेत त्या पूर्वजांचे अतिशय मनापासून आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहेत. कारण की भगवान विष्णूंच्या ह्या सेवेमुळे आपले जे पूर्वज आहेत जे अधोगतीला लागले आहेत किंवा जे एखाद्या ठिकाणी तिष्ठत पडलेले आहेत, त्यांना मुक्तीचा मार्ग सापडत नाही, तर या सेवेमुळे त्यांना मुक्तता मिळणार आहे. आणि त्यामुळे साहजिकच त्यांचे आत्मे तृप्त होऊन आपल्या सगळ्यांना त्यांच्या पिढीला आशीर्वाद देतील. आणि भगवंतापेक्षाही जास्त परिणामकारक आशीर्वाद हे आपल्या पूर्वजांचे असतात. तर आता खूप बडबड झाली, आपण सेवा बघून घेऊया. तर आषाढी एकादशी पासून आपल्याला ह्या सेवेला सुरुवात करायची आहे. जर तुमच्याकडनं सतत प्रत्येक एकादशीला ही सेवा होत नसेल तर तुम्ही संकल्प करायचा आणि तो संकल्प कमीत कमी 22 एकादशींचा संकल्प आपल्याला करायचा असतो. 22 एकादशी तुम्ही संकल्पयुक्त ही सेवा करा. सेवा काय करायची, आपल्याला संक्षिप्त भागवताचं पुस्तक असतं त्याचं पूर्ण पारायण आपल्याला एका बैठकीत पूर्ण करायचं आहे. मी तुम्हाला पुस्तक दाखवते. तर बघा, असं हे पुस्तक आहे संक्षिप्त भागवत. तुम्हाला मी हा फ्रंट कॅमेरा केला असेल त्याच्यामुळे तुम्हाला ही जी प्रिंट आहे ही तुम्हाला उलटी दिसत असेल, पण असं हे संक्षिप्त श्रीमद भागवत असं ही पोथी आहे. आणि ही पोथी अतिशय लहान आहे. संपूर्ण भागवताचं यामध्ये संक्षिप्त रूपामध्ये भागवत दिलेलं आहे. आणि ही जी पोथी आहे हे जे पारायण आहे आपल्याला एकादशीला एकाच बैठकीमध्ये आपल्याला पूर्ण करायचं आहे. अशी आपल्याला 22 एकादशी आपल्याला करायचं आहे. आणि जर तुम्हाला याहीपेक्षा ही सेवा जर चांगली करायची असेल आणि तुम्हाला खरोखर खूप जास्त पितृदोष असेल, कारण काही काही लोकांना इतका प्रखर पितृदोष असतो की त्यामुळे त्यांचं पूर्ण जीवन उद्ध्वस्त झालेलं असतं. कधी म्हणजे अशी काही जणांच्या जीवनामध्ये अशी वेळ आलेली असते की ते आत्महत्या देखील करण्यासाठी ते अगदी भाग पडलेले असतात किंवा त्यांच्या डोक्यात सतत आत्महत्येचे विचार येणं वगैरे अशा खूप वाईट समस्या त्यांच्यासोबत होत असतात. त्यामुळे जर अतिशय जर का जास्त
प्रखर पितृदोष तुम्हाला असेल तर या भागवतामध्ये जर आपल्याला पारायण करताना, हे जे संक्षिप्त भागवत आहे तर ह्या भागवताचं आपल्याला पारायण करताना प्रत्येक ओवीच्या नंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा आपल्याला संपुट लावायचा आहे. जसं बघा, श्री गणेशाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय, श्री शुक म्हणे परीक्षिता, शरण जावे वैकुंठनाथा, अनंत काळ जवळ येता, सांडावी सकल अहम मता. आता ही एक ओवी वाचून झाल्यानंतर इथे 1 नंबर आहे. या 1 नंबरच्या नंतर ओम नमो भगवते वासुदेवाय असं आपल्याला संपुट लावायचं आहे. त्यानंतर पुढची ओवी वाचायची. दुसरी ओवी झाल्यानंतर पुन्हा ओम नमो भगवते वासुदेवाय. अशा प्रकारे जर तुम्हाला अतिशय जास्त प्रखर पितृदोष असेल तर आपल्याला अशा पद्धतीने सेवा करायची आहे. जर तुम्ही या पद्धतीने कमीत कमी जर तुमचे पारायण सुरू झाले आणि तुमच्या 5 किंवा 4 एकादशा झाल्या किंवा 3 एकादशा जर झाल्या ना, म्हणजे तुमची सेवा सुरू झाली, तर तुम्हाला चमत्कारिक असे बदल तुमच्या कुटुंबामध्ये, तुमच्या घराण्यामध्ये झालेले दिसून येतील आणि तुमची जी कुटुंबाची जी अधोगती होत आहे तुम्हाला अगदी असं वाटेल की कोणीतरी आपला हात धरलेला आहे आणि आपल्याला बाहेर काढतो आहे. इतकी प्रभावी अशी सेवा आहे आणि या सेवेमुळे नुसत्या तुमच्या कुटुंबाचंच नव्हे तर तुमच्या येणाऱ्या पिढीचं, त्याचप्रमाणे याच्या आधी तुमच्या पिढीमध्ये जे काही तुमचे पूर्वज अधोगतीस असतील किंवा त्यांचा समजा काही तळतळाट असेल, त्यांचा आत्मा शांत झालेला नसेल, तर ह्या सगळ्या सेवेमुळे ह्या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित होणार आहे आणि सगळ्या पूर्वजांचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे. आपले पूर्वजांना मुक्ती ह्या सेवेतून मिळत असते आणि जेवढे पण पूर्वज आहेत नुसते आपले एका पिढीतले नाही, त्याच्या आपल्या अनंत पिढीतले पूर्वजांना या सेवेमुळे मुक्ती मिळते. कारण भागवत, श्रीमद भागवत हे असा ग्रंथ आहे, हा ग्रंथ फक्त पूर्वजांच्या मुक्तीसाठीच वाचला जातो आणि हे त्या दिंडोरी प्रणित मार्गामध्ये हे भागवत संक्षिप्त रूपामध्ये आलेलं आहे. आणि प्रत्येक एकादशीला जर आपण ही सेवा केली तर कुठल्याही प्रकारचा कोणालाही पितृदोष राहणार नाही आणि पितृदोषामुळे होणाऱ्या समस्या कोणालाही राहणार नाही. इतकी 101% गॅरंटी या सेवेची मी देखील तुम्हाला देते. त्यामुळे जर का तुम्हाला पितृदोष असेल तर घाबरून जाऊ नका. इकडे तिकडे जाण्यापेक्षा, काही वाईट गोष्टी घडण्यापेक्षा तुम्ही फक्त ही सेवा सुरू करा. निश्चितपणे तुमच्या सगळ्या अडचणी दूर होतील. तर आशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल, तुम्ही ह्या त्रासातून जात असाल तर आषाढी एकादशीपासून संक्षिप्त भागवताची ही पोथी, या पोथीचं पारायण जरूर सुरू करा. नसेल खूप होत, किमान 22 एकादशी हे पारायण करा. तर आशा करते व्हिडिओ आवडला असेल. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.